आंबा घाटात दख्खनच्या जवळ दरड कोसळली। मलबा आणि दगड हटवण्याचं काम आता सुरू करण्यात आलं। सुदैवानं या दुर्घटनेमध्ये जीवितहानी टळली आहे। सध्या एका मार्गिकेवरून वाहतूक सुरू आहे। साखरपा कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटात दख्खनच्या जवळ दरड कोसळल्याची घटना घडली। रस्ता रुंदीकरणाच्या दरम्यान अर्धवट कापलेला डोंगराचा भाग रस्त्यावरती आला। माती आणि मोठे दगड रस्त्यावरती आल्यानं एका बाजूची वाहतूक पूर्णपणे बंद आहे। जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावरील मलबा आणि दगड हटवण्याचं काम आता युद्धपातळीवर सुरू करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर वाहतूक ही सुरळीत केली जाईल। योगेश बंडागळे आमचे प्रतिनिधी जोडले जात आहेत। त्या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी योगेश, रस्त्यावरती ही दरड कोसळलेली आहे। शुभम, नक्कीच आपण जर बघितलं तर या पावसाळ्यात कोकणातील जे सर्वच घाट असतील म्हणजे परशुराम घाट असेल, भोसले घाट असेल, कुंभारली घाट असेल, आंबा घाट असेल, हे सगळेच घाट धोकादायक बनलेले आहेत। वारंवार दरडी कोसळत आहेत, रस्ता खचण्याचे प्रकार घडत आहेत। आंबा घाट जो आहे तो सुरुवातीपासूनच पावसाळ्याच्या सुरुवातीपासून धोकादायक बनलेला आहे। वारंवार या ठिकाणी दरडी कोसळत आहेत। आज पहाटे सुद्धा दख्खन हा जो भाग आहे त्या ठिकाणी मोठी दरड मार्गावर आली। त्याचबरोबर मलबाही आलेला आहे। त्यामुळे इथली वाहतूक जी आहे ती सध्या बंद आहे आणि दरड हटवण्याचं आणि मलबा हटवण्याचं काम मोठ्या वेगानं सुरू आहे। आपण जर बघितलं तर आंबा घाट हा सुरुवातीपासूनच धोकादायक आहे। आधीपासूनच अवजड वाहनांची जी वाहतूक आहे ती बंद करण्यात आली होती। 8 दिवसांपूर्वी एसटीची वाहतूक आहे तीही या घाटातून बंद करण्यात आली होती। एकंदरीत हा आंबा घाट धोकादायक बनलेला आहे आणि आज त्याची प्रचिती आलेली आहे। मोठी दरड आणि माती रस्त्यावर आल्यामुळे आता वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे। प्रशासनाकडून मार्गावर आलेली दरड असेल, मलबा असेल, तो हटवण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। शुभम, अगदी योगेश, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद।